जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊन आरोपी यांनी संगनमत करून बँकेकडून कर्जापोटी रक्कम रुपये 15 लाख घेऊन सदरची रक्कम बँकेकडे परतफेड न करता त्या रकमेचा अपहार करून ती रक्कम स्वतः करता वापरली व आरोपी क्रमांक 1 हा संचालक असताना देखील त्याने बँकेच्या हिताविरुद्ध जाऊन आरोपी नंबर 2 व 3 याच्याशी संगनमत करून बँकेची फसवणूक करून सदर रकमेचा अपहार केला। तसेच आरोपी नंबर 2, 3 यांना सदरचे कृत्य करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त केले। सदर आरोपी नंबर 1 यांची कर्ज फेडण्याची कायदेशीर जबाबदारी असताना देखील त्यास आरोपी नंबर 2 आणि 3 यांनी सदर कर्जाची रक्कम वर नमूद मिळकती स्वतः हडप करण्यासाठी आरोपी नंबर 1 यास प्रतिबंध केला। म्हणून आरोपी नंबर 1 ते 4 यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 403, 408, 409, 420, 421, 422, 477, 167, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे रजिस्टर होता। आरोपी नंबर 1 ते 4 यांच्या विरुद्ध फौजदारी न्यायालय सोलापूर येथे फौजदार चावडी पोलिसांनी खटल्याच्या कामी दोषारोप पत्र दाखल केले होते। सदर खटल्याचा क्रमांक RCC 1015/2011 असा होता। सदर खटल्याच्या कामी सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये फिर्यादी भोसले, शाखाधिकारी तसेच तपासी अंमलदार मच्छिंद्र रामचंद्र खाडे यांची साक्ष महत्वाची ठरली। यामध्ये सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार, सरकार पक्षातर्फे नोंदवलेला पुरावा व युक्तिवाद ऐकून आरोपींनी दाखल केलेला पुरावा युक्तिवाद ऐकून सदर आरोपींना माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमती DD कोळपकर, म्युनिसिपल कोर्ट सोलापूर यांनी आरोपी नंबर 1 दिलीप केरबा सिद्धे यांना कलम 409, 420 या कलमाखाली कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड न भरल्यास 2 महिन्यांची शिक्षा। आरोपी नंबर 3 गणपतराव सिद्धरामप्पा धनुरे, आरोपी नंबर 4 प्रकाश सिद्धरामप्पा शरणार्थी यांना कलम 420, 34 या कलमाखाली कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी 7,000चा दंड न भरल्यास 2 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली। सदर खटल्याच्या कामी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट कोकणी AI यांनी काम पाहिले। त्यांना कोर्ट ऑर्डरली यांनी मदत केली। तसेच आरोपीतर्फे ॲडव्होकेट वरदाळे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।